ठाण्यातील प्रतिशिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्तकनगर येथील श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीने श्री साईनाथ मंदिराचा 39वा वर्धापन दिन उत्सव मोठ्या श्रद्धा, भक्तिभाव आणि उत्साहात साजरा होत आहे। या निमित्तानं रोज विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून अनेक मान्यवरांनी भेट देऊन साईबाबांचं दर्शन घेतलंय। काल बुधवारी सायंकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी व इतर मान्यवरांनी भेट दिली। तर आज गुरुवारी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री, ठाणे जिल्हा संपर्क मंत्री गणेश नाईक यांनी साई मंदिराला भेट देऊन श्री साईबाबांचं मनोभावे दर्शन घेतलंय। या उत्सवाच्या निमित्तानं माजी नगरसेवक स्वर्गीय बळीराम वासुदेव नैबागकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आलंय। त्यांच्या आशीर्वादाने श्री साईनाथ सेवा समितीने 14 नोव्हेंबर पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलंय। उत्सवाच्या काळात मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावटीनं उजळून निघालाय। पहाटे साईबाबांची अभ्यंग स्नान पूजा, काकड आरती, लक्ष्मीनारायण यज्ञ तसेच सायंकाळी भजन कीर्तन आणि भक्तिगीतांच्या कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झालंय। तसेच भाविक भक्तांसाठी महाभंडाऱ्याचेही आयोजन करण्यात आलंय। या महाभंडाऱ्याचाही भाविक भक्तांनी मोठ्या संख्येनं लाभ घेतलाय। उत्सवाचा समारोप 14 नोव्हेंबर रोजी साईबाबांच्या पालखी सोहळ्यानं होणार आहे। हा उत्सव यशस्वी करण्यासाठी साईनाथ सेवा समितीचे अध्यक्ष मंगेश बळीराम नैबागकर, उपाध्यक्ष अशोक हिरानंदानी, नंदकुमार साळवी, सचिव सुरेश महाडिक, सहसचिव प्रवीण रोटे, खजिनदार बबन बोबडे, विश्वस्त हरिमाळी, अशोक सुर्वे, श्रीमती अर्पणा जाधव यांच्यासह कर्मचारी, ब्राह्मण वर्ग आणि मंदिर सेवेकरी यांनी मेहनत घेतली। वर्तकनगर येथील या प्रतिशिर्डी अशा ओळखल्या जाणाऱ्या या साई मंदिरात आल्यावर खरोखर मन भरून जातं। ज्या लोकांना शिर्डीला जाण्यास खऱ्या अर्थाने जमत नाही, त्यांनी जरी या वर्तकनगरच्या साई चरणी जरी आलं तरी त्यांना ते सुख, समाधान, ते आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतात। आणि हे नुसतं ह्या वर्षापुरतं नाही तर अनेक वर्षांची ही परंपरा, ही संस्कृती, हे संस्कार, ही सगळी मंडळी, या मंडळाचे सगळे अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी हे ती संस्कृती जोपासत आलेले आहेत। ज्यावेळेला भाई होते त्यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम या वर्तकनगर साई मंदिरामधून झालेले आहेत आणि तसेच उपक्रम, तशीच संस्कृती आणि तसंच त्या अध्यात्माचं पावित्र्य हे ह्या साई मंदिरांनी आजपर्यंत जोपासलेलं आणि यापुढे देखील जोपासतील अशा पद्धतीचा एक विश्वास इथल्या प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंददिघे साहेब असल्यापासून त्यांची देखील प्रचंड श्रद्धा या साई मंदिरावरती होती आणि ह्या सगळ्याच मंडळींनी या ठाणेकरांसाठी खऱ्या अर्थाने प्रतिशिर्डी इकडे उभी केलेली आहे। मी या 39व्या वर्षाच्या वर्धापना दिनानिमित्त या साई मंदिराच्या पवित्र भूमीत आल्यानंतर सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्या चरणी प्रार्थना आहे की ह्या भूमीमधल्या असलेल्या प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक लोकांना सुख, समाधानी आणि त्याचबरोबर सुरक्षित ठेवू एवढीच इच्छा। ओम साईराम, मी दीपाली विशाल पेवेकर। आज जेव्हापासून मंदिर आहे तेव्हापासून इथे आमची छोटी मोठी सेवा होत राहते। मी ह्या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणून सांगते की दरवर्षी 3 दिवस तर आमची सेवा इथे असतेच, पण बाबा अशी शक्ती देतात की 3 दिवस ऑलमोस्ट फक्त 1-1 तासच आमची झोप होते। लाईक काकड आरतीला आम्ही 4:30ला इथे असतो, पण ही सेवा ही जी काय आहे ती बाबा करून घेतात। आज मी एक अनुभव तुमच्याबरोबर शेअर करू इच्छिते। माझं लग्न झालं 2005 मध्ये आणि 3 वर्ष आम्हाला काही इश्यू नसल्यामुळे आम्ही खूप डॉक्टर केले, सगळं केलं, सगळ्यांनी हात वरती केले होते, पत्रिकेने इवन सांगितलं होतं की पुत्रयोग किंवा मूलयोग नाही आहे। मी माझ्या हजबंडला सांगितलं की आपण सगळं सोडूया। मी फक्त बाबांची काकड आरती चालू केली। इकडले सेवेकरी आहेत उमेश नाईक काका म्हणून माऊली, ते माझ्याकडे रोज एव्हरीडे 4:30 वाजता मला पिकअप करायचे। इकडली काकड आरती करायची मी। हे होतं काहीतरी 2007 मध्ये मी दसऱ्याला चालू केलं होतं। दसरा समवेअर इन ऑक्टोबरपासून मी हे चालू केलं आणि जानेवारीमध्ये फर्स्ट वीकमध्ये विदाऊट एनी मेडिकेशन, मला आता बोलतानाही भरून येतं की विदाऊट एनी मेडिकेशन, विदाऊट एनी डॉक्टर मला आय वॉज कन्सिव्ड आणि मला 15 ऑगस्ट 2008 च्या दिवशी मुलगा
झाला गौरव. तो आता 17 वर्षाचा आहे, 12वीला आहे आणि हे फक्त आणि फक्त बाबांच्या आशीर्वादाने झालेलं आहे. आज हे जी प्रति शिर्डी जे आपण म्हणतो ते खरंच बाबा इथे आहेत. आज श्रद्धेने, फक्त श्रद्धा आणि सबुरी, बाबांचे हे 2 मंत्र आहेत. हे तुम्ही फक्त पालन करा, तुम्हाला नक्की, हां प्रत्येक ह्याला अडखळे येतील, नाही, पण बाबा मार्ग दाखवणार, 100% दाखवणार. तर प्लीज फक्त बाबांवर विश्वास ठेवा. ओम साईराम. मी एवढंच बोलू इच्छिते. आणि आज 2 वर्ष, गेल्या वर्षीही मंगेश दादांनी एवढं व्यवस्थित सगळं कार्यक्रम पार केला. यावर्षीही व्यवस्थित सगळं चाललेलं आहे. तर आमची हीच इच्छा आहे की हे वर्षानुवर्ष जसं शिर्डीसारखं सेवा इथे जशी होते तशीच इथे पण व्हावी, एवढीच आमची इच्छा आहे. खरं म्हणजे ठाणे शहरातल्या ज्या साईबाबांची मंदिरं आहेत त्याच्यापैकी सगळ्यात लोकांना आकर्षण करणार कैलासवासी भलीबाई नैबाकरांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं आणि पुढे अतिशय विस्तारित झालेलं मंदिर हे वर्तकनगर साई मंदिर आहे. आता संजयजी कलकरांचा मंगेशला पूर्ण सहकार्य आहेच, परंतु आता भलीबाईच्या पश्चात मंगेशच्या नेतृत्वाखाली ही ट्रस्टची लोक एकूण ती परंपरा पुढे चालू ठेवत आहेत आणि भविष्य काळामध्ये एक तीर्थस्थानासारखंच इथलं वातावरण राहील असा माझा विश्वास. तर बाबाचं दर्शन घेतलं तुम्ही, काय मागणं? बाबाचं दर्शन घेतले, ठाण्याच्या जनतेच्या सगळ्या हाल अपेक्षा दूर व्हाव्यात, ठाण्याच्या जनतेला सुख मिळावं अशीच प्रार्थना केलेली. वेगळे प्रश्न आहेत. सोडत देखील झालेली आहे. भारतीय जनता पार्टी आपल्याला ठाण्यासाठी जबाबदारी दिली आहे. कसं बघता भारतीय जनता पार्टी कशी भूमिका असणार आहे? हे बघा, बाब अशी आहे की भारतीय जनता पक्षाच्या राज्यस्तराच्या नेतृत्वानं महायुतीमध्येच त्या ठिकाणी निवडणुका लढवाव्या अशा इच्छा व्यक्त केलेली आहे. पण त्यामध्ये मी स्पष्ट सांगितलेलं आहे की महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढवताना कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याची सुद्धा आपल्याला दक्षता घ्यायला पाहिजे. आणि एकूणच सगळं वातावरण सकारात्मक आहे. त्याच्यातून जो माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाची जी प्रगती चालू आहे तशी चालू राहील, सर्वार्थानं चालू राहील. देवेंद्र फडणवीसांचा या राज्याचं जे नेतृत्व आहे हे परिपक्व नेतृत्व आहे आणि त्याच्या माध्यमातून सर्वांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी काम चालेल. फक्त एकच आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही याचा करता मी त्यांचा मोठा सहकारी म्हणून मी त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं राज्यस्तराच्या नेतृत्वाकडे मांडेन. स्थानिक पातळीवर पाहिलं असता प्रत्येक पक्ष, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना शिंदे गट असेल किंवा राष्ट्रवादी असेल, प्रत्येक पक्षाचा दावा आहे की महापौर हा आमचाच बसेल. नाही, आता प्रत्येकाला दावा करण्याचा अधिकार आहे. माझं म्हणणं आहे की चला का ठाण्यामध्ये साईबाबाच्या कृपेनं संजय केळकरांच्या नेतृत्वाखाली चमत्कार घडेल असा माझा विश्वास आहे. चला.